हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पेशी संदर्भात जेवढे महत्त्वाचे प्रश्न बनतात ते सर्व प्रश्न या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न पाहू. मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंडपेशी. त्यानंतर समोरचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चेतापेशी. मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी आहे अंडपेशी आणि सर्वात लांब पेशी आहे चेतापेशी. समोरचा प्रश्न, प्रौढ माणसाच्या शरीरात डॅश डॅश ट्रिलियन पेशी असतात. प्रौढ माणसाच्या शरीरात किती पेशी असतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 60 ते 90 ट्रिलियन पेशी असतात. पुढे पाहू. मानवी शरीराच्या सर्व पेशींना एकमेकांच्या टोकांना जोडले असता त्यांच्या पृथ्वीभोवती किती फेऱ्या किंवा वर्तुळे तयार होतील? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 4.5 फेऱ्या किंवा वर्तुळे तयार होतील. समोरचा प्रश्न, मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम या जीवाणूची पेशी सर्वात लहान असते. योग्य आहे. शहामुगराचे अंडे हे सर्वात मोठ्या पेशीचे उदाहरण आहे. हेही योग्य आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. पुढे पाहू. टोटिपोटेन्सी म्हणजे काय? तर टोटिपोटेन्सी म्हणजे नवीन पेशी तयार होणे. मग पहा, पर्याय 1 आहे सजीवांच्या पेशीचा नाश होणे. चुकीचं आहे. पेशींचे बाह्य घटकांवर आघात खात्मा चुकीचं आहे. पेशींचे दीर्घकाळपर्यंत सुप्त अवस्था चुकीचं आहे. आणि सजीवांच्या केंद्रकाचे विभेदन होऊन त्यापासून नवीन पेशी तयार होण्याची क्षमता. पहा, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. समोरचा प्रश्न, शाखीय आकाराच्या पेशी ओळखायच्यात. शाखीय आकाराची पेशी कोणती असते? ती असते चेतापेशी. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 चेतापेशी. समोरचा प्रश्न, मित्रांनो, जर हे लेक्चर युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लेक्चरला प्लीज लाईक करा. मेंदूतील चेतापेशींची संख्या किती असते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 10,000 दशलक्ष एवढी मेंदूतील चेतापेशींची संख्या असते. पुढे पाहू. पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र किंवा ऊर्जा निर्मिती कारखाना कोणाला म्हणतात? तर ते कोणाला म्हणतात? तंतुकणिकाला. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 तंतुकणिका. ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा निर्मितीचा कारखाना म्हणजे तंतुकणिका. समोरचा प्रश्न, पेशीमध्ये केंद्रकातून बाहेर पदार्थाचे वहन कोणते अंग करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंतरद्रव्य जालिका. हे पेशीमधून केंद्रकातून बाहेर पदार्थाचे बाहेर वहन करते. पुढे पाहू. पेशी विभाजनाच्या वेळेस केंद्रकातील कोणत्या अंगकापासून गुणसूत्रे तयार होतात? पेशी विभाजनावेळेस केंद्रकातील रंगसूत्रे या अंगकापासून गुणसूत्रे तयार होतात. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रंगसूत्रे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते अंग प्राणी पेशीत आढळत नाही? तर प्राणी पेशीत कोणते अंग आढळत नाही? प्रद्रव्य पटल आढळतं का? तर हे आढळतं. पेशीद्रव्य हेही आढळतं. तर पेशीभित्तिका प्राण्यामध्ये असते का? तर पेशीभित्तिका कोणामध्ये असते? वनस्पतीमध्ये असते. आणि केंद्रक प्राण्यामध्ये असते का? तर असते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 पेशीभित्तिका. कारण पेशीभित्तिका वनस्पती पेशीत असते, प्राणी पेशीमध्ये नसते. पुढे पाहू. लयकारिकांना पेशीतील टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था असे म्हणतात. लयकारिकांना आत्मघाती पिशव्या असे म्हणतात. आता 2 वाक्य दिलेत, त्यामध्ये योग्य वाक्य ओळखायचे. आता लयकारिकांना पेशीतील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणतात. योग्य आहे. आणि लयकारिकांना आत्मघातकी पिशव्या म्हणतात. हेही योग्य. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 दोन्ही बरोबर. समोरचा प्रश्न, लयकारिका हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे आणि गोल्गी संकुल मेद आणि प्रथिनांचे संश्लेषण करतात. यात देखील 2 वाक्य आहेत. यामध्ये आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आहे. आता पहा, लयकारिका हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे का? तर नाही. मग योग्य हे चुकीचं आहे. आणि गोल्गी संकुल मेद आणि प्रथिनांचे विश्लेषण करतात का? तर ते बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अचूक आणि ब बरोबर. समोरचा प्रश्न, खालीलपैकी एक पेशीय सजीव कोणते? 4 पर्याय दिले आहेत. त्यापैकी पॅरामिशन एक पेशीय सजीव आहे का? तर आहे. स्पायरोगायरा आहे का? तर नाही. प्लाझ्मोडियम हाही आहे आणि युग्लिना हाही आहे.
मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अ क ड म्हणजेच पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम आणि युग्लिना. समोरचा प्रश्न, मित्रांनो लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. प्राणीपेशी किंवा वनस्पती पेशी अति परासरणी द्रावणात ठेवल्यास त्यातील पेशीद्रव्य आकुंचन पावते, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात रससंकोच. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 रससंकोच. समोरचा प्रश्न, पुढील विधानांमधून योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे जीवाणू व विषाणूंचा रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत एकक पेशी आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे पेशी हा शब्द लॅटिन शब्द सेलुलापासून बनला आहे. आता पहा, सजीवांच्या रचनात्मक व कार्यात्मक मूलभूत एककाला पेशी म्हणतात, पण याला अपवाद आहे विषाणू. विषाणूची पेशी हा रचनात्मक व कार्यात्मक मूलभूत एकक नाही. त्यामुळं जे अविधान आहे ते चुकीचं आहे. आणि सेल हा शब्द लॅटिन शब्द सेल्युलापासून बनला आहे का, तर तो हो, तर तो बनला आहे. मग ब विधान योग्य. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 केवळ ब योग्य. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पेशी आपल्या आकारात बदल करू शकतात? पर्याय आहे अमिबा आणि WBC. तर अमिबा आणि WBC या दोन्हीच्या पेशी आपल्या आकारात बदल करू शकतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अ ब बरोबर. पुढचा प्रश्न, आदिकेंद्रकी पेशींमध्ये डॅश डॅश या पटलबद्ध अंगकाचा अभाव असतो. आदिकेंद्रकी पेशीमध्ये आंतरद्रव्य जालिका, गॉल्गी कॉम्प्लेक्स आणि लयकारिका या तिन्हींचा अभाव असतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समोरचा प्रश्न, केवळ प्राण्यांच्या पेशीत आढळणारा घटक कोणता? फक्त प्राण्यांच्या पेशीत आढळणारा घटक कोणता आहे, तर तो आहे तारका आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 तारका आहे. समोरचा प्रश्न, पेशीभित्तिका कोणत्या सजीवांच्या पेशीमध्ये आढळतात? प्रश्न पहा काय आहे, पेशीभित्तिका कोणत्या सजीवांच्या पेशींमध्ये आढळतात? त्या शैवालमध्ये आढळतात का, तर त्या आढळतात. कवकांमध्ये तिथेही आढळतात. आणि वनस्पतीमध्ये आढळतात का, तर आढळतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. शैवाल, कैवके आणि वनस्पती. समोरचा प्रश्न, कोणत्या सजीवांच्या पेशीभित्तिकेमध्ये कायटिन हा घटक आढळत नाही? कायटिन हा घटक कोणत्या सजीवांच्या पेशीभित्तिकेमध्ये आढळत नाही? जीवाणूमध्ये आढळतो का, तर यामध्ये आढळत नाही. वनस्पतींमध्ये देखील आढळत नाही. कवकांमध्ये आढळतो आणि प्राण्यांमध्ये देखील आढळत नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ ब आणि ड. समोरचा प्रश्न, रिक्तिका संबंधित सत्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे हे प्राणी पेशींमध्ये मोठ्या आकाराचे असतात आणि दुसरं विधान आहे हे वनस्पती पेशींमध्ये लहान आकाराचे असतात. तर ही दोन्ही विधाने चुकीची आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 दोन्हीही नाही. कारण प्राणी पेशीमध्ये या लहान आकाराच्या असतात आणि वनस्पतीमध्ये या मोठ्या आकाराच्या असतात. या 90% जागा व्यापू शकतात. समोरचा प्रश्न, वनस्पती पेशींमध्ये रिक्तिका डॅश डॅश जागा व्यापू शकतात. आत्ताच आपण पाहिलं वनस्पती पेशींमध्ये रिक्तिका 90% जागा व्यापू शकतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 90%. समोरचा प्रश्न, विसरण क्रियेद्वारे पुढीलपैकी कोणत्या घटकांची देवाणघेवाण पेशी पटलादरम्यान केली जाते? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजेच O2, CO2 आणि ग्लुकोज या तिघांचेही विसरण क्रियेद्वारे घटकांची देवाणघेवाण पेशी पटलादरम्यान केली जाते. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण पेशी संबंधित जेवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न या लेक्चरमध्ये आपण घेतलेत आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण डिस्कशन देखील केले आहे. जे प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते सर्व प्रश्न आपण या लेक्चरमध्ये घेतले. त्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये जसं की MPSC, UPSC, PSI, STI, AOSO, तलाठी पोलीस भरती यासारख्या सर्व परीक्षांमध्ये या लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल तर या लेक्चरला प्लीज लाईक करा. हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज लाईक करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.